शेवटचं एकदम सुपरवालं. पाहू मग आता हे काय म्हणते तर. ना मग आहे ना ते बाहेरच बसून आहेत ना, मग ताप केला वाटते आहे ना, रंगाबिल्ला दोघे जण आहेत बसून. आत्ता झाले तिकून ते. जा त्याला भेटा काय म्हणा बुवा, आमचा एवढा एवढा माल आहे, हा जमते का बजेट. चला म्हणतो देवदास भाऊ, आताच जाऊ. हो म्हणजे उद्याची लाईन लागून जाते आपली. चला. हे काय येऊ राहिले नाही मुळशीराव, सरपंच देवदास दिसू राहिला म्हणते लक्ष गिक्षा. काय कधी कुठे काय मी दादा येऊ राहिले बा इकडे आता. देतो आवाज त्याला. अरे या ना, हो या म्हणलं सरपंच साहेब, या ना जराशी. घ्या शकून या. या म्हणलं घ्या शकून. आत्ता झालं शकून मग काय तर. हो मी आलं चला आता. हो थोडंसं एक जरा विचारात होत तुम्हाला. सरपंच साहेब म्हणे चला म्हणे भेटून येऊ बा. हो बरं झालं बाहेरच होत तुम्ही. पहा म्हणलं सरपंच साहेब काय म्हणते मग विचारून बा काय आहे काय नाही, सांगा ना काय म्हणता. काही नाही, ते कसं समजलं, सोयाबीन तुम्ही ठोकमध्ये घेता म्हणे. हो कसं आपल्याला होतं 150 पोती. हो मी म्हटलं बा तुम्ही एवढा माल घेता नाही घेत म्हणून मी काही विचारलं नाही. मी चाललो होतो मार्केटला घेऊ. काशीनाथ म्हणे घेते म्हणे वा. म्हणून म्हणलं देवदास म्हणे चला म्हणे आपलं आहे लक्ष्मणचं आहे. हां कसं काय करता मग, घेता मग 150 पोती होईल का, मग घेता का ॲडजस्टमेंट. काय 150 पोते, 150 नाही 200 नाही 500 पोते घेतो आम्ही. तर आम्हाला काय आहे पटलं तर आम्हाला कोणताही माल घेतो आम्ही. हो पैसे नगदी आहे, सगळं पद्धतशीर आहे, टेन्शन नाही. पण भाववारी बरोबर लावा लागेल ना. मग 3800 3700 घेसान तर मग आम्हाला काय पुरलं. मग मार्केटला न्यायला नाही पुरत का हराशीत नाही. ते मार्केट भावानं घेतो ना मी. तुम्ही 4 पोते मार्केटात नेऊन टाका, काय पट्टी आहे त्या भावानं घेतो मी तुमचं सोयाबीन सगळं. तुम्हाला काय वाटून राहिलं मग. हो एवढं काय कमी थोडी घेणार आहो. चालते ना मग, चालते या मग उद्या आहे बा सकाळी सॅम्पल पहा. त्या भावारीनुसार मग काय सांगता तुम्ही सांगा, आम्हाला पटलं तर आम्ही देऊन टाकू. भावारी कशी पद्धतशीर लावा लागेल तेवढं पाहा आता. हो ना पण मध्ये माल पाहा लागेल का नाही, माल पाहूनच मला ठरवा लागेल ना. हो बरं येतो ना मी सकाळी येतो, सॅम्पल पाहून तुम्हाला काय भावाला ठरवून टाकू. उद्याच्या उद्या उचलून टाकू झालं तर. पैसे काय आता 1-2 दिवस मागं पुढे म्हणजे समजा दोघा मिळून असल्या समजा बँकेतून काढणं हे ते समजा. चला पहा मग काय होते तुमचं तर. ते ना 1-2 दिवसातही दिले चालते, आम्हाला काही विषय नाही. फक्त माल उद्या तुम्ही हो बिलकुल भरून मोकळे करा आमचं ते जागा. हो म्हणजे कसं काय तुम्हाला इकायचं असेल मार्केट डिका नाही तुमच्या घरी आणून ठेवा. बरोबर ठीक आहे ना, चालते ना, आणा ना उद्या तुम्ही. हो मी येतो, सॅम्पल पाहून बाकी क्लिअर करून टाकू. बरं ठीक आहे मग, आता चला येतो आम्ही वावराकडून. आता चालता वावरागिवराकडे येऊ चक्कर मारून म्हणलं जराशी. हो घरी बसल्यापेक्षा. ए बाबा आपण कुठं थंडीचं मरता आता. हो जा बा तुम्ही, तुम्हाला कुठं जाल ते जा. हो काही आम्हाला काही करणार लागत, आमचं कसं आहे पद्धतशीर आहे. ते जाऊ द्या, ते सोयरिकीचं काय झालं म्हणलं, काऊन हुकलं ते काय म्हणजे काय अडचण काय आली म्हणलं त्याच्यात. काय सोयरी करायला खरे आता. काही सोयरी का ढंग नाही राहिला आज का, काही मजा नाही. मग काय तर कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणाला मान नाही पान नाही काही नाही. मग काय तर म्हणून तर अशानं मग काय होती 100 पुरी आता पुरीवाला ती. हो आता ते आलता ती. 100 पुरी पाहिलं, पोरं पाहिलं त्यानं आतापर्यंत. आणि काय त्याला पसंत येणार आहे, हे नाही ते नाही नोकरीवाला धमकावाला. मग शेवटी पुरी पाहून जाते. मग म्हणते बा पाहून गेली. अरे म्हणलं तू का म्हणलं 100 पोरं पाहून राहिला. मला असा पाहिजे, मला तसा पाहिजे, वावरात जाणार नाही, धमक्यात नाही. म्हणलं लय चवणे करतात मग असंच होणार आहे, तुला भराच लागणार आहे दिवस. मग गेला ते वापस, मला जाय बा तिकडे काही कर तिकडे, मला काय करायला लागते. मला पोरगं चांगलं होतं, नाही पसंत राहिलं, निघाला मग ते जेवलाय नाही, जाय म्हणलं तिकडे. ते तर झालं म्हणा, पण ते हुकलं काय म्हणून म्हणजे काय कारण काय झालं. अरे माहिती इच्छा नव्हती या सोयीकीतनी. मी आता म्हणलं होतं संतोषले करूच नको तू. हो ना ते म्हणते बा गाई राखते. अरे गाई राखते म्हणजे काय चोऱ्या करते का ते, का भट्टी काढते लावणार नाही दारू काढते. मग असे पाहिजे यायले कसं 3000 म्हणजे हमाल्या करणारे लोक पाहिजे. फक्त बघा इस्त्रीचे कपडे पॅन्ट घेईन बस, बिलकुल चष्मा घालणार पोरग असलं की त्याच्या पसंत. हो तिकडे ते किती सिगरेट आवडते किती बिड्या आवडते त्याचा काही पता नाही, त्याची इन्कम किती आहे ती माहीत नाही. इकडे म्हणलं घर बसल्या गोसेवा करून राहिला, 25,000 रुपये महिना पाडून राहिला टेक्निकनं, आणि त्याला नाही म्हणते ते. मग आपण काय करावं. ती खरी गोष्ट आहे म्हणा आता काय ते शेवटी स्टँडर्डमेंट आलं का नाही त्याच्यानं जरासं. हो बरोबर आहे, जाऊ दे जे झालं ते चांगलंच होते नाही का. जाऊ दे तिकडे भेट नसले काय. बरं पाहिजे मग कापसाचं उद्या सकाळी सॅम्पल पाहून घे जा आणि क्लिअर करून टाका. ठीक आहे मग चला येतो मग आम्ही. धन्यवाद. नाही उशिरा कसं करतो म्हणलं उद्या, मग कसं 200-300 पोतीचा माल आहे मग सरपंचाचा लक्ष्मणचा, आणि बाकी अजून चिल्लर चालर येणारे. कसं करतं घेतं का म्हणलं मग. हो एखादं मग ठोक खायला का पुरती आपल्याला. काय करता काय आता, ठेवता कुठं ते. इतकं मोठं ठेवसान कुठं. तुम्ही म्हणता इकू बी नाही, जरासं थांबूच आता. जागा नाही ना, घरात ठेवायला जागा नाही राहिली आता. हो मग एक तर 8 लाख रुपये होते माझ्याजवळचे, तुम्हाला दिले म्या. आणि आता आपण समजा किती 400 क्विंटल सोयाबीन घेतलं, मग 16-17 लाख रुपये त्याच्यात गेले. काही तुमचे काही माय 8 लाख समजा. मग आता माझं पैसेही नाही आणि ठेवायला जागाही नाही. मग आता ते कसं काय घेतं आणि कुठं ठेवतं. ही गोष्ट खरी आहे म्हणा. आता याच्यापेक्षा तर काय गुतवाले पुरत नाही पैसे. हो फालतू कसं अजून खादोड्यानं म्हणलं. निवडणूक तर अजून जाहीर नाही झाली आणि काहीच नाही, हात काढले तर काय करावं. सध्या कसं बी टॉपमध्ये घेऊन राहिलं ते. हो सटकन माल जाऊ देऊ आपण. हो मला तर वाटते काय करावं लागन. हो त्याला म्हणलं लागन जागेवर असेल, जागेवर घेऊन जा बा. इतक्या भावारीनं म्हणू काय फोन करू का. मग मी तेच म्हणून राहिलो ना, खादोड्याला फोन कर, त्याला म्हणा 2 ट्रक पाठवून दे म्हणा, जागेवरूनच माल घेऊन जाय म्हणा. वरची मला घेतली आपली सरपंचाला त्याच्या 42 देऊन टाकू त्याला भाव, आणि वरची आपल्याला मग कसं 45 घेतेच म्हणतं ते.
म्हणजे नाही का जागेवर 300 रुपये आपल्याला आयती वायती घ्यायचंच काम, त्याचाच ट्रक त्याचाच माल तूच घेऊन जाय. हा हो येरी ते म्हणे ना तुम्हाला कोणतं टेन्शन येऊ देणार नाही मी. फक्त आपल्या निवडणुकीत सपोर्ट करा बा, गावातली पुरी माहिती द्या. तेच म्हणलं सध्या संधीचा फायदा आहे. अजून खादोळे अजून पलटला नाही, नेमच नाही बरं. ते कसं आहे, लय नालायक माणूस आहे ते. हो सांगू राहिलो तुम्हाला. हो तर आता हे कसं त्याच्या कामाला आहे, तर हे शिवल्या आपलं हे दोन्ही अटारणी यायची शिवल्याची. त्याच्या माध्यमातून आपला उद्या बरोबर आपला माल गेला पाहिजे सगळा. ती तर मला त्याची काळजीच आहे ना, सटकन मोकळे करायला पुरते आता नाही का. हो मग कसं कापूस अजून जमा होऊ राहिला झोको झोको. मग कापूस खरेदी करता येते आपल्याला नाही का, सोयाबीन देतं सोडून मग. हो तसं करू मग. हो पाहू मग, आता त्याला फोन लावतो मी, त्याला म्हणतो बा येत का माल आहे, तुम्ही नेता का, मग कसं काय करावं मग. तेच म्हणा, आणि त्याला म्हणा बा 43-44ची खरेदी आहे म्हणा. हो म्हणा पाहिजे म्हणा 45 तरी कमीत कमी घे म्हणा बा. ते तर आहेच ना बाबा, 41च्या वरच घेतलं ना आपण. मग काय 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 कमी घेतलं का. बरं बरं पाहतो मग मी, फोन लावतो आणि त्याला म्हणतो असं आहे गड्या. हो मग कसं आणि बाकीचे सांगून देतो, निवडणुकीचं म्हणतो गाव पुरं पॅक केलं म्हणतो आम्ही, असं तसं बरोबर माल करून टाकतो. शिवलाल पासून विषय काढतो, म्हणजे कसं शिवलाल कोमात गेला बा. मग त्याला बरं वाटते. म्हणजे पुढच्याचं खराब झालं की पुढच्याला लय गमते मग. मग ते आपल्या बाजून बोलते. लावा फोन. ते आपलं रामपूरचे जे शांताराम घनगणे आहे त्याच्या मुलीचा साखरपुडा झाला म्हणते. हो काही समजलं का तुम्हाला? मानमोड साहेबांना काही सांगितलं नाही? हो आता ते मेवणीच आहेत ना ते शांताराम घनगणेचे. हो सांगितलं होतं ना त्यानं, सांगितलं आता 2 दिवस झाले ते आले नाही फिरायला माझ्यासोबत, आता आज येतो म्हणे. सांगितलं होतं या म्हणे कार्यक्रमाला, साखरपुडा आहे म्हणे भाचीचा. मी म्हटलं बा आता काय त्या पुरीच्या बापाने बोलावलं ना त्या पुराने नाही बोलावलं. काय काय आपण एवढे चिल्लर लोक चालले आपल्या बिनमानानं. हेच तर आता मेवना मला सांगून राहिला, मी जाणार आहो का. मग अशाच्या तर अजिबात जाणी नको. नालायक माणूस आहे ते शांताराम घनगणे बिन, इमानमुळे काय लायकीच आहे का. पण ते आता त्याला शेजारी राहा लागते. तसंही कुठं आपण जाणारच नव्हतो ना, आपल्याला काय जाणार आहे तिथं. विनाकारण आपलं तोंड पाडून येणं. बरं आहे जाऊ दे, आपल्याला काय आपल्या कोणत्या गोष्टी कमी आपल्याजवळ. आपल्या मुलाला चांगली याच्यापेक्षा वरची भेट नाही का. मग काय तर. बापा लय दिवसांनी फोन लावला कंदील बुडा. 1 मिनिट पाहतो काय म्हणते तर. त्या बुड्याकडून माहिती काढा बरं थोडीशी, कसं काय झालं मला कार्यक्रम वगैरे. थोडीशी माहिती होऊन जाते मग. बरं पाहतो ना, विचारतो ना काय म्हणतो. 1 मिनिट. हॅलो हा मी बोलतो म्हणलं कंदील आबाजी. राम राम म्हणलं खादोळे साहेब. हो काय म्हणते, बरं आहे? थंडी गिंडी लय बोलून राहिले का ती. लय मग नाही का हो ना, छत्र आहे. हो काहीतरी मतलब बसला पाहिजे आता. हो ते तर आता थंडी आहे ते चाललं ऋतुमान म्हटल्यावर. आणि का आता मुलाच्या आहे ते तब्येत आहे ते बरेचसे म्हणजे वातावरण बिघडल्यामुळे काय झालं, दवाखान्यातून मुलाचं येणं नाही होऊन राहिलं. 10-11 वाजेपर्यंत हॉस्पिटल चालून राहिलं. काय करता आता. बरं बाकी काय म्हणतात मग, ते काय तुमच्या गावात ते झालं वाटते मग नाही शांताराम घनगणीच्या मुलीचं काय सोयरीगिरी कसं काय, ते साखरपुडा झाला वाटते मग पक्का. याची आता लुक करू राहिले सर नाही का. हो साखरपुडा झाला तर पण आपल्याला कसं याची बाजू घ्यायला लागेल ना. अरे बापा साखरपुडा ना शांताराम घनगणीच्या पुरीचा. हो झाला ना बाबा, झाला. हो का आता झाला, 2-3 दिवस झाले. लक्ष्मीच्या धाब्यावर झाला. हो मस्त झाला. असं म्हणजे चांगला जंक्शन होता नाही. म्हणजे मोठा केला का, कसं काय केला कार्यक्रम असं काय तात्पुरता होता काय 10-20 लोक होते, किती होते म्हणलं. काय तर हो कार्यक्रम आहे का ते कार्यक्रम काहीच नाही ना. हे बघ खादोळे साहेब, कार्यक्रम होईल तर तुमच्याच पोराचा. हो हे काय हो कार्यक्रम आहे का, निरा तितंबा. हो सांगतो तुम्हाला, इथं तिथं अरे सर जागा बदलायची पाई. काही तर म्हणे हॉटेलच्या धाब्यावर, काही तर म्हणे मग लक्ष्मीच्या धाब्यावर. सकाळी अजून मग ते पोरा करते म्हणे, अजून ते वाडेगावाले म्हणे रामपूरले करा. हो निरा तितंबा झाला बा. काय करा निरा कार्यक्रम. ते बाई तिकडची आली ते म्हणे नाही म्हणे ऑर्केस्ट्राच लागत, असंच लागत तसंच लागत, निरा तितंबा. मग काय अडाणी लोक आहेत, अडाणी म्हटल्यावर आता तसं होणार असं आहे ते. असं म्हणजे पैता खांदाली म्हणजे लय म्हणजे दांगडं करा का काय करायच्या. कोणाला भाजी तर कोणाला मीठ नाही, तर कोणाला वरण नाही, तर कोणाला ते भातावरच निपटा लागलं असं झालं. मग काय तर काय ते मोठं कठीण काम झालं बा त्या दिवशी. हो दांगडू सारा. हो कोणी हॉटेलच्या तिकडे कोणी इकडे, निरा गोंधळ. हो ना पण ते हॉटेलचा धाबा कोणता आला ते तर नाही आपली इथं काय म्हणजे आता उघडला का ते धाबा. ते लय मोठी स्टोरी आहे, ते लय मोठी एपिसोड पाहा लागते मागचे. हो ते 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 विचारू नका तुम्ही. शिवलालचं कांड शिवलालनं केलं ते. नालायक शिवलाल आहे. आता माहिती नाही का तुम्हाला शिवलाल किती नालायक आहे तर. त्याचं त्या हॉटेलला झमकलं ना. हो चांगलं झमकलं बिलकुल. हो आता काय ते काय त्याचं ते प्रकरण झालं बा. हो आणि ते निपटलं आता. सांगा म्हणजे शिवलाल तिथे इजुकाटा केला नाही असं म्हणजे हॉटेल आहे असं. हो का म्हणजे हॉटेलचे त्याचे भांडणं झाले का. भांडणं म्हणजे आता सारे गाव संघ घरापासून निघालं की दारापर्यंत शिवलालचं कोणाच संघ चांगलं नाही. मग काय निवडणुकीत उभा राहतो म्हणजे सांगा ते तुमच्या टक्करले. तर काही खरं नाही आता. पाहिजे म्हणलं जिल्हा परिषदले बा तुम्ही गावाची चिंताच करू नका. हो पुरं गाव पॅक करतो मी. फक्त 2-4 पेट्या असल्या की झालं म्हणलं. हो पर कॅन्डिडेट बरोबर हिशोबाने मी ताल बसवतो. तुम्ही ते टेन्शनचं कामच नका घेऊ. जोपर्यंत मी आहे ना रामपुरात तुम्हाला लीड मीच देतो. हो मग खादोळे साहेबाचा लीडच मोज म्हणाले का तो रामपुरात. म्हणजे शिवलाची हवा कमी झाली वाटते नाही. हो नाही ते मागं गेलं तर नागपूरला मोर्चा घेते. मला हवा भाव जरा टाईट आहे. मला काय होते काय नाही, माया लुक करे. म्हणजे काही एवढं विशेष नाही मग समजा नाही. म्हणजे असं काही माल नाही बनला. आता कुठं गेलं नागपूर ते मधातच कुठं ते थांबला होता ते सोयऱ्याच्या घरी होता. मग काय तिकडे राहिला तिकडे पळकला आणि लोकांना सांगे नागपूरला गेलो. मग लबाड आहे ते. त्याच्या नादी नका येऊ तुम्ही. मी काय म्हणतो त्याचं काही खरंही नाही. त्याला हे बा डिपॉझिट जपतो त्याचा. मग काय तर सोयऱ्या झाल्याची तर काढी दिवस त्यानं कशी बी लोकांना सांगते आम्ही इकडे गेलो मोर्चात होतो नेत्यात होतो. कुठं तर काही दिसलं नाही ते. मग काय आपल्या आम्हाला समजते ना. आता सध्या माझ्याकडेच असते कामानं ते. आपल्या कापसाच्या पल्ल्या गेल्या मोजासाठी. आपल्या याच्या सोयाबीन हे ते घ्यासाठी. मी चाल बरी काम आहे. काय राहिली त्याची किंमत काय दिली. असं हो का. मी आता म्हणलं का आपलं काही खरं नाही असं वाटते मला. मी आता नाग्या टाकल्या होत्या. मानमुळे म्हणे आपला ताल बसतच नाही म्हणे.
नाही कसं हो नाग्या टाकसान तर हो ना पार्ट्या गिट्या कसं होईल मग अजिबात नागी टाकूच नका तुम्ही हो आणि एक तर विशेष म्हणजे 2 माणसं तुमच्या हाताखालीच गेले हो तुम्ही कवर काशा आणि ती बाबन्या मग काशा बाबन्या कुठे जायचं संग सुधारव राहिला मग तुम्हाला तर पूर्ण माहिती देत असेल ते तर पक्के माणसं झाले आपल्या जवळपास आता हो म्हणजे हे सांगतो ना माणुसकीची माणसं आहेत ते दोघे बी या शिवल्यानं बिघडवले होते लगायचे हो ना आता माझ्याकडे कामाला आहेत ना पद्धतशीर कामं करते आणि पद्धतशीर त्याचं चालू आहे तुम्हाला काय माहिती आहे आता जाऊ दे, ते केले मॅकवर ते म्हणे शिवलालचं काही खरं नाही म्हणे त्याने तेच सांगितलं दोघांचं तुमचं सारखंच आहे तेच म्हणलं आपण खोटंच नाही बोलत ना खोटं बोलून काही कोणाचं बरं झालं आज हां ठीक आहे फक्त म्हणलं आता उद्या लेखाचं एक काम होतं बा तुमच्यासोबत सांगा ना काय होतं तर अरे आता तुम्ही एवढं आमच्यासाठी करून राहिला आता आम्ही करणार नाही का तुम्हाला नाही म्हणेन का मी हो सांगा काय